त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला घेऊन आम्ही आज इथं नगर शहरामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील, न्यायप्रिय नागरिक असतील, विद्यार्थी संघटना असतील, या सगळ्यांनी मिळून एक रॅलीचं आयोजन केलेलं आहे। सोनम वांगचुक सरांना जे पोलिसांनी अत्यंत दडपशाही पद्धतीने उचलून नेले, अत्यंत म्हणजे लोकशाहीवरती काळिंबा फासणारी ही घटना आहे। माझं नाव अविनाश साठे आहे। मी नौजवान भारत सभेचा कार्यकर्ता आहे। नगर शहरामध्ये आम्ही नौजवान भारत सभेचं काम करतो। हे जे आजचे आंदोलन आहे ते 1 महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या काही मागण्या घेऊन दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला घेऊन आम्ही आज इथं नगर शहरामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील, न्यायप्रिय नागरिक असतील, विद्यार्थी संघटना असतील, या सगळ्यांनी मिळून एक रॅलीचं आयोजन केलेलं आहे। महात्मा फुलेंच्या पुतळ्यापासून ते दिल्ली गेटपर्यंत ही रॅली जाणार आहे। शहराच्या मेन बाजारपेठेमधून ती रॅली जाणार आहे। या रॅलीमध्ये काही मागण्या आहेत। त्या मागण्या म्हणजे त्या नेट पेपर फुटले आहे, त्या नेट पेपर फुटीला जे नैतिक जबाबदारी धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण ही सर्वस्वी जबाबदारी त्यांची आहे। आज देशभरामध्ये पाहिलं तर जवळपास 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। या आत्महत्येला कारणीभूत हे सरकार आहे, कारण हे संस्थात्मक हत्या आहे असं आम्हाला समजतं। कारण आपण सर्वजण जर पाहिलं ही सातत्याने पेपर फुटीचा कार्यक्रम याच्यामध्ये देशामध्ये चाललेला आहे, म्हणून याची नैतिक जबाबदारीमधून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही एक आमची मागणी आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये TET पेपर फुटले याची पण नैतिक जबाबदारीमध्ये राज्याचे आपले शिक्षण मंत्री दादा भिसे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असं एक आमची मागणी आहे। सोबतच सोनम वांगचुक यांच्यावरती जो भ्याडपणे त्यांना उचलण्यात आलं, अक्षरशः कायदेशीर कुठली प्रक्रिया पार न करता त्यांना बेकायदेशीर पद्धतीने तिथून किडनॅपिंगच म्हणता येईल त्यांना, सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन पोलिसांनी अक्षरशः व्हाईट कपड्यामध्ये त्यांना उचलून नेलं, किडनॅप केलं। या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही रॅली काढलेली आणि त्यांना सोबतच त्यांना ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी काही कारवाई केलेली त्यांच्यावर पण ती कारवाई झाली पाहिजे अशा काही मागण्या घेऊन आम्ही या रॅली आयोजित केलेली आहे। आमची ही मागणी आहे की जे आपण बघतोय की परवा दिवशी सोनम वांगचुक सरांना जे पोलिसांनी अत्यंत दडपशाही पद्धतीने उचलून नेले, अत्यंत म्हणजे लोकशाहीवरती काळिंबा फासणारी ही घटना आहे। जर एखादा व्यक्ती उपोषण करतोय तर त्याच्याशी बोलण्यासाठी कुणी पण आलं नाही तर अशा पद्धतीने उचलून घेऊन गेलेत, तर ही जी पद्धत आहे ही बिलकुल चुकीची आहे, लोकशाहीवरती काळिंबा फासणारी आहे। आम्ही म्हणतोय की सोनम वांगचुक सरांना सोडण्यात यावं, त्यांना जे डांबून ठेवलेले आहे ते डांबून न ठेवणं आणि सोबतच जे काही पेपर फुटी होत आहेत तर या पेपर फुटींचं मुळाशी काय आहे तर ही NTA सारख्या ज्या काही कंपन्या आहेत, खाजगी कंपन्या आहेत, ज्यांना की हे NTA कंपन्यांना टेंडर देतं पेपर घेण्यासाठी, तर हे एकदम सपशेल चुकीचं आहे। सरकारची जबाबदारी पेपर घेणं त्यांनी घेतले पाहिजे। जेव्हापासून NTA आलंय भरघोस आजकाल बघतोय आपण पेपर फुटे होत आहेत, प्रत्येक पेपरमध्ये पेपर फुटी होताना दिसतेय, घोटाळे बाहेर येतात। आमचं म्हणणे NTA पूर्णपणे रद्द केलं पाहिजे आणि जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान त्यांनी राजीनामा द्यावा लवकरात लवकर। सोबतच जे दादा भुसे आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री त्यांनी देखील राजीनामा द्यावा। या सगळ्या जे काही TET नीट पेपर फुटी या सगळ्या काही पेपर फुटीला जे जबाबदार आहेत हे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। आणि त्यासोबतच आमचं जे म्हणणं आहे हे जे काही नवीन शिक्षण धोरण आलेलं आहे हे नवीन शिक्षण धोरण पूर्णपणे विद्यार्थ्यांचे जे काही विद्यार्थ्यांवरती दडपशाही करतायत तर हे नवीन शिक्षण धोरण रद्द झालं पाहिजे। ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आम्ही इथं आज आंदोलन करतोय, एक संघर्ष मार्च आम्ही पूर्ण नगर शहरामध्ये आयोजित केलेलं आहे।